नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। भारताने पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे। इंडियन सेमीकंडक्टर मिशन फेज 2 साठी तब्बल 1.27 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे। सरकारचा दावा आहे की भारताला जगातील सेमीकंडक्टर उत्पादनाचं केंद्र बनवायचं आहे। पण हा एकच प्रश्न विचारायलाच हवा, पहिल्या टप्प्याचे नेमके परिणाम काय झाले? ज्या प्रकल्पांसाठी हजारो कोटींची मंजुरी दिली त्यापैकी किती कारखाने प्रत्यक्ष उत्पादन करतायत, किती रोजगार निर्माण झाले, किती चिप्स मेड इन इंडिया म्हणून बाजारात आल्या? आणि जर या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं अजूनही मिळालेली नसतील तर फेज 2 सुरू करण्यामागचा नक्की रोडमॅप काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणावरही टीका करण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत। चला तर मग पाहूया। आता तुम्हाला वाटत असेल की सेमीकंडक्टर इतके महत्त्वाचे का? तर आज मोबाईल, लॅपटॉप, कार, फायटर जेट, उपग्रह, 5G, AI, डेटा सेंटर, प्रत्येक गोष्टीचा पाया म्हणजे सेमीकंडक्टर। कोरोना नंतर जगाने पाहिलं की चिप्सचा तुटवडा झाला तर कारखाने बंद पडतात, महागाई वाढते आणि संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होते। म्हणूनच अमेरिका, चीन, युरोप, जपान आणि दक्षिण कोरिया अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे। भारतानेही 2021 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केलं। आता या सेमीकंडक्टर मिशनच्या फेज 1 मध्ये काय जाहीर झालं ते पाहूया। पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने सुमारे 76,000 कोटींचं प्रोत्साहन पॅकेज जाहीर केलं। उद्दिष्ट होती सेमीकंडक्टर फॅब्स, ATMP आणि OSAT युनिट्स, डिस्प्ले फॅब, डिझाईन कंपन्यांना मदत, भारतात संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टीम तयार करणं। पण आता जवळपास 5 वर्षांनंतर आपण याचे परिणाम पाहूया। फेज 1 चं वास्तव नक्की काय आहे पाहूया। सरकारने अनेक प्रस्ताव मंजूर केले। टाटा समूहाचे तर असेंब्ली व टेस्टिंग प्रकल्प पुढे गेले। काही परदेशी भागीदारी सुद्धा जाहीर झाल्या। डिझाईन स्टार्टअप्सला प्रोत्साहन मिळालं। पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अजूनही कायम आहे। भारतात अत्याधुनिक सेमीकंडक्टरचे व्यावसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं आहे का? उत्तर अजूनही स्पष्टपणे हो असं देता येणार नाही। त्याचं कारण असं, बहुतेक प्रकल्प अजूनही बांधकाम किंवा स्थापनेच्या टप्प्यात आहेत। म्हणजेच फेज 1 ची पूर्ण आर्थिक आणि औद्योगिक फळं अजूनही दिसलेली नाहीत। आता या सगळ्यातील सर्वात महत्त्वाची चर्चा म्हणजे फेज 1 मध्ये नक्की अडचणी काय काय आल्या। त्यामध्ये तंत्रज्ञानाचा अभाव, सेमीकंडक्टर उद्योगात पैसा पुरेसा नसतो, अत्याधुनिक तंत्रज्ञान, पेटंट, संशोधन आणि दशकांचा अनुभव आवश्यक असतो। त्यानंतर पुरवठा साखळी, एक चिपसाठी हजारो प्रकारची रसायनं, वायू उपकरणं आणि अचूक यंत्र सामग्री लागते। भारताकडे यापैकी मोठा भाग अजूनही विकसित व्हायचा आहे। आता या यंत्रसामग्रीवरील परावलंबित्व, जगातील सर्वात अत्याधुनिक EUV लिथोग्राफी मशीन जवळपास एका कंपनीकडून उपलब्ध आहेत। त्या तंत्रज्ञानावर भारताचं नियंत्रण नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुशल मनुष्यबळ। भारतीय अभियंते जगभर प्रसिद्ध आहेत, पण प्रश्न असा आहे की ते भारतात संशोधन करतात की अमेरिकेसाठी? ब्रेन ड्रेन अजूनही मोठं वास्तव आहे। त्यानंतर प्रकल्पांची गती, मोठ्या घोषणा झाल्या पण प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहिला। आता हे सगळं लक्षात घेता फेज 2 मध्ये नक्की काय बदल घडले? सरकारने यावेळी 1.27 लाख कोटींचा निधी जाहीर केला आहे। यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे उत्पादनावर आधारित प्रोत्साहन, संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीला मदत, देशांतर्गत घटक वापरणाऱ्यांना अतिरिक्त लाभ, संशोधन आणि कौशल्य विकासावर भर, दीर्घकालीन धोरण। सरकारचा यामध्ये संदेश फार स्पष्ट आहे। भारत फक्त मोबाईल असेंबल करणारा देश राहणार नाही। पण जरी संदेश स्पष्ट असला तरी काही कठीण प्रश्न विचारायलाच हवेत। पहिला प्रश्न,
फेज 1 मधील प्रत्येक मंजूर प्रकल्पाची प्रगती सार्वजनिक स्वरूपात का मांडली जात नाही? आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. मंजूर झालेल्या निधीपैकी किती सरकारी पैसा खर्च झाला? त्यातून किती उत्पादन सुरू झालं? आणि आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न, यशाचं मोजमाप काय? कारखान्यांची संख्या किती? रोजगार किती उपलब्ध झाला? निर्यात किती झाली? फेज 2 मध्ये निधी वाढवण्यापूर्वी स्वतंत्र कार्यप्रदर्शन मूल्यांकन झालं का? जर झालं असेल तर ते सार्वजनिक का करू नये? कारण आपण नेहमीच म्हणतो पारदर्शकता ही गुंतवणुकीपेक्षा सुद्धा महत्त्वाची असते. आता भारताची खरी ताकद नक्की कुठे आहे? आज जगभरातील अनेक मोठ्या चिप कंपन्यांमध्ये भारतीय अभियंते काम करतात. चिप डिझाईन मध्ये भारताची ताकद मान्य केली जाते. पण प्रश्न असा आहे की हेच अभियंते भारतात संशोधन करतील अशी परिस्थिती आपण निर्माण करतो का? की आपण पुन्हा एकदा जगासाठी प्रतिभा तयार करून स्वतः उत्पादनात मागे राहणार आहोत? अमेरिकेने या बाबतीत चिप्स ऍक्ट आणला. चीनने अनेक वर्ष अब्जावधी डॉलर्स गुंतवले. तैवानने दशकानुदशके संशोधन, उद्योग आणि सरकार यांचं मजबूत जाळं तयार केलं. या सगळ्याच्या तुलनेत भारताला हा प्रवास काही वर्षात पूर्ण करणं थोडं कठीण आहे. हा 15 ते 20 वर्षांचा प्रवास असू शकतो. म्हणूनच प्रत्येक टप्प्याचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन आवश्यक आहे. आता भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक करू नये असा प्रश्न नाही. उलट राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि AI च्या भविष्यासाठी ही गुंतवणूक आवश्यक आहे. पण कोणतीही मोठी योजना केवळ घोषणांनी यशस्वी होत नाही. यशासाठी लागतात स्पष्ट उद्दिष्ट, वेळेवर अंमलबजावणी, सार्वजनिक उत्तरदायित्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यातील चुका मान्य करून त्यातून शिकण्याची तयारी. जर फेज 1 मधील धडे प्रामाणिकपणे स्वीकारले गेले तर फेज 2 मध्ये भारताला जागतिक सेमीकंडक्टर साखळीत महत्त्वाचं स्थान मिळवून देऊ शकतं. पण जर फक्त निधी वाढवून जुन्याच समस्या कायम ठेवल्या तर हजारो कोटींची गुंतवणूक असूनही अपेक्षित परिणाम मिळणं कठीण जाईल. आता तुम्ही सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवं, हे सर्व प्रश्न सरकार विरोधी नाही. हे प्रश्न आहेत भारताच्या तांत्रिक भवितव्याचे. तुमच्या मते भारताने आधी फेज 1 चा संपूर्ण लेखाजोखा देशासमोर ठेवायला हवा होता का? की दीर्घकालीन प्रकल्पांमध्ये संयम ठेवणं अधिक योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.